छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राच्या निमित्ताने आपण बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जी काही आर्थिक उलाढाल किंवा आर्थिक खर्च झालेला होता ते भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 ते 1678 या काळामध्ये जी काही दख्खन मोहीम काढली, ही दख्खन मोहीम काढत असताना आणि राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी राजमाता जिजाबाईचा मृत्यू झाल्यानंतर राजधानी रायगडमध्ये एक प्रकारे ग्रहकलाला सुरुवात झाली। या संदर्भामध्ये आपण बोललेलोच आहे की राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाबाईच्या मृत्यूनंतर आणि पट्टराणी म्हणून सोयराबाईचा त्या ठिकाणी पट्टाभिषेक झाल्यानंतर एक प्रकारे युवराज म्हणून काम करत असताना छत्रपती संभाजी महाराजांकडनं तरुण वयामध्ये दुखावलेले प्रधान आणि महत्वाकांक्षी ह्या राज्याभिषेकानंतर महत्वाकांक्षा निर्माण झालेली महाराणी सोयराबाईच्या मनामध्ये मंत्रदाशीने प्रवेश केला। खुर्चीसाठी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे प्रधान आणि सत्तेची एक प्रकारची लालसा निर्माण झालेल्या महाराणी यांच्या महत्वाकांक्षेला ग्रहकलातून त्या संभाजी राजाला म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीला युवराज संभाजीला एक प्रकारे त्रास व्हायला लागला, कारण राजमाता जिजाबाई पर्यंत आज हयात असताना एक प्रकारे त्यांचा धाक होता। आतापर्यंतच्या प्रत्येक मोहिमेच्या वेळेला प्रत्येक स्वारी म्हणजे अफजल खान वध प्रकरण असेल, शाहिस्ते खानावरची स्वारी असेल, सुरतेची लूट असेल किंवा मिर्झा जयसिंगाच्या भेटीनंतर म्हणजे पुरंदरच्या तहानंतर आग्रा भेट असेल, कैद असेल का कैदेतून सुटका असेल, या प्रत्येक मोहिमेच्या वेळेला शिवाजी महाराजांनी राजधानीची जबाबदारी किंवा राज्य कारभाराची आपल्या गैरहजेरीमध्ये जबाबदारी मातोश्री जिजाबाईकडे दिली। या 1676 ते 78 या दख्खन मोहिमेच्या वेळेला मात्र शिवाजी महाराजांनी वास्तविक पाहता राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे युवराज म्हणून भावी स्वराज्याचा दुसरा छत्रपती म्हणून महाराजांच्या गैरहजेरीमध्ये युवराजांकडे राजधानीची जबाबदारी यायला हवी होती, पण शिवाजी महाराजांच्या या राजकारणाच्या उद्योगामुळे आणि ग्रहकलाला एक प्रकारे खतपाणी मिळू नये म्हणून शिवाजी राजांनी या वेळेला मोहिमेवर जाताना राजधानी जबाबदारी पेशवा मोरोपंत पेशवे अण्णाजी दत्तो यांच्याकडे दिली आणि भावी स्वराज्याच्या छत्रपतीला स्वराज्याच्या युवराजाला एक स्वतंत्र सुभा देऊन सुभेदार म्हणून प्रभावलीच्या सुभेवर पाठवलं। त्याच्या मागे एक राजकीय चाल होती। ती चाल म्हणजे की दख्खनेमध्ये मोगलांचा सुभेदार म्हणून की ज्या पुरंदरच्या मोहिमेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, दिलेर खान याच्याकडे आता दख्खनीचा मोगलांचा सुभेदार म्हणून आलेला होता आणि या मोगली आक्रमणाला मोगली मोहिमेला या सरदाराला तोंड देण्यासाठी शिवाजी महाराज स्वराज्याच्या बाहेर होते। मग अशा वेळेला आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला म्हणजे स्वराज्याच्या भावी छत्रपतीला राजधानीच्या बाहेर पाठवलंय, ठेवलंय। ग्रहकलाला अडथळा तर निर्माण करायचा आहे, पण त्याचबरोबर येणाऱ्या राजकारणी संकटाला सुद्धा तोंड द्यायचंय आणि म्हणून त्या सन्मानाने या स्वराज्याच्या भावी छत्रपतीला युवराज संभाजीला प्रभावलीचा सुभा दिला। पन्हाळगड प्रभावली म्हणजे त्यांची जी काही सासवडी होती पिलाजी शिर्के यांचं सुभा किंवा त्यांचं जे वतन, त्या वतन म्हणता येणार नाही, पण त्या भागामध्ये शिवाजी महाराजांनी संभाजीला ती जबाबदारी। संभाजी राजांनी 2 वर्ष हे नाटक उभे वटवलं। 2 वर्षाच्या काळामध्ये रायगडावर आलेही नाही, राजधानीवर फिरकले नाही, पण बखरकाळ इतर इतिहासकारांनी त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे इतिहासामध्ये रचण्याचा प्रयत्न। 2 वर्ष संभाजी रायगडावर फिरकले नाहीत। अत्यंत निष्ठेने आपल्या वडिलांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली। या मोगलाच्या सुभेदाराला त्यांनी राजकीय खेळून ठेवलं, एक प्रकार त्यांनी दाखवलं। नाराज होते जरूर ते आपल्या मातोश्री आजी गेल्यानंतर किंवा या ठिकाणी सावत्र मातेच्या किंवा इतर याच्यामुळे, परंतु ते दाखवत नव्हते किंवा आपल्या वडिलांवर त्यांचं फार प्रेम होतं। स्वराज्याचे ते पाईक होते आणि आपल्या वडिलांच्या राजकारणामध्ये 8व्या वर्षापासून या स्वराज्य युवराजाने आपलं योगदान दिलेलं होतं, ते मृत्यूपर्यंत आपल्याला दिसून
या स्वराज्याच्या युवराजाने आपल्या वडिलांच्या गैरहजेरीमध्ये या दिलेर खानाला 2 वर्ष खेळून ठेवलं आणि मी वडिलांवर नाराज आहे. आणि मग दिलेर खान त्याच्यामध्ये पत्र व्यवहार त्या ठिकाणी होता. दिलेर खान सांगितलं तुम्हाला या ठिकाणी दख्खन देतोय, सुभेदार करतोय, तुम्हाला स्वतंत्र हे करता येईल अशा पद्धतीने, पण माझे वडील इथे नाही, त्यांच्या गैरहजेरीमध्ये मी करू शकत नाही, अशा पद्धतीने दिलेर खानाला झोपून ठेवण्याचं काम केलं. शिवाजी महाराज ज्याला पन्हाळ आपलं दख्खन मोहिमेवर आले ते पहिल्यांदा पन्हाळ्यावर गेल्याचा दाखला आपल्याला मिळतो. आणि त्यामध्ये बापल्याचं राजकारणी बोलणं झालंय. त्यानंतर शिवाजी महाराज रायगडावर गेले, ते संभाजीराव पत्र पाठवलं की तुम्ही रामदास स्वामीकडे जा प्रभाव त्याला पराळे. शिवाजी महाराज सगळे राजकारणातले सगळे बातम्या असायच्या. मग शिवाजी महाराज माहित नसेल का की रामदास स्वामी तिथे नाहीत, पण रामदास स्वामीला भेटायला जायचं पन्हाळगडावरून असं पत्र संभाजीराव दिलं. संभाजीराव संगमेश्वरला त्या ठिकाणी गेले, पराळेवर महाराज नाही, रामदास स्वामी नाहीत म्हणलं तर संगमेश्वरला त्या ठिकाणी काहीतरी विधी पवित्र दिवस होता. त्याच ठिकाणी त्यांच्या गुप्तहेर दिलेर खानाच्या 400 शिंपी त्या ठिकाणी आले, त्यांना ते मिळाले आणि दिलेर खान छावणीमध्ये गेले. दिलेर खानच्या मोगली छावणीमध्ये गेल्यानंतर मोगली नंगा नाच त्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आला. पण दिलेर खानाला संभाजी खरोखर आपल्याला मिळाला की नाही म्हणून भोपाळगडची मोहीम काढली. त्या भोपाळगडच्या मोहिमेमध्ये संभाजीला पुढे, या मोहिमेत संभाजी नाटक वठावं लागत होतं. त्यामुळे मोहिमेचं नेतृत्व मोगलांच्या बाजूने संभाजी लढत होते. दिले त्या भोपाळगडच्या किल्लेदाराला मात्र म्हणतो ते किल्लेदार किरगोजी नरसाळा त्या ठिकाणी स्वराज्याचा युवराज लढतोय किल्ला. त्या ठिकाणी अनेक मराठ्यांचे त्या ठिकाणी मृत्यू पावले किंवा मारले गेले आणि त्या युद्धात किल्ला ताब्यात आला मोगलांच्या. आणि त्या ठिकाणी मोगलांचे मराठी सैनिक कापायला लागले लोकांना, त्यावेळेला हे संभाजीला सहन झालं नाही. त्यांनी दिलेर खान त्या ठिकाणी जाब विचारला. पुन्हा आला संभाजी राजांनी दिलेर खान छावणीमध्ये त्या ठिकाणी बाणेदारपणे राहिले आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये ते पुन्हा एकदा स्वराज्यातून आपल्या मोगलांच्या छावणीतून सुटून विजापूर मार्गे ते त्या भागामध्ये मोहिमेत असताना ते पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना संभाजी सुटून आल्यानंतर मोगलां छावणीतून आल्यानंतर संभाजी आणि शिवाजी गेले आपल्या मुलाची समजूत काढली. राजाच्या वाटणीचाही विषय शिवाजीराजे संभाजीराजांनी ठेवला, कारण शिवाजीराजांनी कर्नाटक मोहिमेनंतर या ठिकाणी स्वराज्याचा विस्तार थेट दख्खन आपण त्याला म्हणूया तामिळनाडू पर्यंत गेला, जिंजी ताब्यामध्ये आली होती. म्हणजे छोट सायद्रीच्या कुशीमध्ये लावलेले ज्योत पेटवून स्वराज्य ज्योत किंवा आता एक रोपाच्या वृक्षामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर एक प्रकार झालं होतं असं मला हरकत नाही. एक राज्य स्वराज्याचा भूप्रदेश विस्तारलेला होता दख्खनमध्ये, कारण उत्तर मोगल साम्राज्य होतं. इकडे विजापूर आदिलशाही, गवळकोंडाची कुतुबशाही यांना पार करून शिवाजीराजे तिकडे गेलेले होते आणि अशा दख्खन ताब्यामध्ये आला होता. 2 मुलांची व्यवस्था एक प्रकारे करून दिली. संभाजी तो मुद्दा मांडलाय, पण संभाजी सांगितलं स्वामीच्या पायाची सेवा मला करायला आवडेल, मला राज्य नको आहे. आणि मग शिवाजी सांगितलं मी रायगडावर जातो. राजारामाचा विवाह त्या ठिकाणी ठरला 3 मार्च 1680 असं म्हणा. आणि यामध्ये 3 मार्चच आहे, पण ह्या 1680 ला शिवाजी महाराज रायगडावर आले, कारण प्रतापराव गुजर म्हणजे कुर्तोशी, प्रतापराव गुजर हा मराठा सेनापती, असे लढले हे वीर 7. बळवंत खान लढताना संभाजी प्रतापराव गुजर त्या ठिकाणी धारातीत पडले आणि आपल्या ह्या सेनापतीच्या कर्तबगारीची कामगिरीची उतराई व्हावी म्हणून शिवाजी राजाने प्रतापराव गुजरांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचा पहिला विवाह लावला. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्या आजारातच वाढत जाऊन 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. अचानक झाला. कदाचित शिवाजी महाराजालाही वाटलं नसेल किंवा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याला प्रधानमंडळातले प्रधानही बाहेर होते. रायगडाचा दरवाजा बंद करण्यात आला. संभाजीराजाला गुप्तहेरामार्फत बातमी कळली होती. संभाजीराजे त्यावेळेला नुकतेच जालन्याच्या मोहिमेवर येत होते. आले तर सरळ रायगडावर आले नाही तर ते पन्हाळगडावर गेले. तिथून एक प्रकारे राजधानी स्वरूपच पन्हाळगडाला प्राप्त. परंतु संभाजीने कुठलीही घाई केली नाही आणि यामध्ये या स्वराज्याचा हा भावी छत्रपती, परंतु या रायगडावर जे काही कारस्थान ठरलं प्रधानमंडळ आणि महाराणी सोबत महत्वाकांक्षी महाराणी यांच्यामध्ये असं ठरलं की आता राजाराम संभाजी शत्रूला जाऊन मिळालाय आणि मग संभाजीला त्या ठिकाणी गादीवर बसून द्यायचं नाही. संभाजीला छत्रपती झाला तर आपलं काही खरं नाही असं प्रधानमंडळाला वाटत होतं आणि मग सोयराबाईला पुढे करून राजारामाला गादीवर बसून सूत्र आपल्या हातामध्ये घेण्यासाठी अनाजी दत्त, मोरोपंत पेशवे हे प्रधानमंडळ त्या ठिकाणी आपली खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्न. आणि त्यावेळेला मराठा सेनापती हंबीरराव मोहिते कराडच्या भागात या प्रधान त्या ठिकाणी ठरलं. रायगडचे दरवाजे बंद करण्यात आले आणि वास्तवात एक अभिषिक्त राजाचा विधी त्या ठिकाणी त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे होता. एक भडक अग्नी त्या ठिकाणी शिवाजी राजांना देण्यात आला. तो भाग
अगोदर आपल्याला त्यावर बोलायचं, आपण संभाजी चरित्रावर बोलतो, पण तो भाग आपण आणि मग हे प्रधान मंडळ आता संभाजीला समजून सांगायचंय आणि नाही ऐकलं तर कैद करायचं, अशा पद्धतीने प्रधान आता निघाले वाटेमध्ये. ते अण्णाजी हंबीरराव मोहित्यांना भेटी देणे आपला मनोदय सांगितला. बघा, जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या लष्कराच्या जोरावर झाल्या. आपल्या शेजारच्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या, मुशर्रफ पासून जनरल मुशर्रफ, प्रत्येक क्रांती लष्कराच्या जोरावर. या ठिकाणी मराठ्याच्या शहरामध्ये हंबीरराव मोहित्यांचा मनोदय सांगितला. वास्तवात हंबीरराव मोहित्यांचं छत्रपती ज्यांचा मंचाग्रहण झाला जो राजाराम, हे सक्का भासा होता, सोयराबाई सक्की बहीण होती. पण असं असताना हंबीरराव मोहित्यांनी आपला कौल किंवा आपलं वजन मात्र आपल्या सावत्र भाषाकडे किंवा भावी छत्रपतीमध्ये संभाजीकडे टाकलेलं. प्रधान मंडळाला करू दिलं, पन्हाळगडच्या पायथ्याशी गेलं, त्यांना कैद केलं आणि संभाजी राजांसमोर सादर केलं. हे कट करणार प्रधानांना नगर कैदेमध्ये का त्यांना बरोबर शिवाजी संभाजी महाराज आता पन्हाळगडातून रायगडाला निघाले. वाटेमध्ये प्रतापगडावर भवानी मातेचं दर्शन घेतलं. रायगडावर हस्ती कलशाचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी तिथून पुढे सुतक पाळलं आणि त्याच वेळेला पुतळाबाई या सती गेल्या. मधल्या काळामध्ये स्थिर सावर स्तुती वगैरे सगळं विधी झाल्यानंतर सोयराबाई प्रधान मंडळांना नजर कैदी टाकलं. सोयराबाई राजारामाला नजर कैदेमध्ये ठेवलं आणि मग संभाजीने आपला मंचाग्रहण समारंभ सुरू करून घेतला. सर्व स्थिर स्थावर झाल्यानंतर 16 जानेवारी 1681 ला छत्रपती संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक आणि अशा रीतीने छत्रपती संभाजीराजे मराठ्याचे दुसरे छत्रपती बनले. छत्रपती संभाजीराजांची जी काही राजकीय कारकीर्द छत्रपती म्हणून ती ढोबळमानाने 9 वर्षाची, 8 वर्ष 8 महिन्याची. दरम्यानच्या काळात उत्तरेमध्ये तिकडेही एक वेगळंच बंड झालं. राजपुतांचं बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपला धाकटा मुलगा शेजारी अकबराला पाठवलं. पण राजपुतांची न्याय बाजू असं दिसलं, त्या राजपुताच्या बाजूनेच त्या ठिकाणी आपल्या वडिलांना त्यांनी राजपुतांचा न्याय पक्षाने आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी बाबाला खरबरीत पत्र म्हणजे दिल्लीच्या आलमगीर बादशाहला धाडलं आणि शेजारी अकबर स्वतःला सम्राट म्हणून जाहीर. परंतु महत्वाकांक्षी किंवा धूर्त मुत्सद्दी कपटनीतीच्या बादशाने आपल्या मुलाचं बंड मोडून काढलं. राजपुतांना अशा पद्धतीने त्यांनी 2 पत्र लिहिले की एक अकबराकडे जाईल आणि एक राजपुतांच्या पत्रामध्ये लिहिलं की तू बाबारे शहजादा, तू अत्यंत यशस्वी डाव टाकलेला आहे, तू एका बाजूने मी एका बाजूने, आपण राजपुतांचा घाबरले राजपूत पळून गेले आणि दुर्गादास राठोडाने शेजारी अकबर राहिले. अशा स्थितीमध्ये शेजारी अकबराला आता आपला जीव वाचवण्याच्या परिणामातून दक्षिणेमध्ये छत्रपती संभाजीराजांचा आश्रय घेतला. एक प्रकारे संभाजीराजांकडे आज स्वराज दिल्लीचा आलमगीर बादशाहचा मुलगा येतो की ज्यांनी स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलंय, त्याला संभाजीराजे आश्रय देतात. बादशाहला त्या ठिकाणी एक प्रकारचे आव्हान त्या ठिकाणी स्वीकारतात. म्हणजे बादशाहला खिजवण्याचा एक प्रकारे संभाजीने प्रयत्न केला होता. दुखावलेला बादशाह आपल्या मुलाचं बंडाचं निमित्त करून दक्षिणेमध्ये निघाला. तो एका ध्येयाने जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत औरंगजेब दक्षिणेमध्ये मोहिमेला आलेला नव्हता. बादशाह बनल्यानंतर अगोदर जरूर शहाजहान हा बादशाह असताना तो दक्षिणेत सुभेदार म्हणून होता. नुकतंच शिवाजी महाराज स्वराज्याची सुरुवात झालेली होती. पण बादशाह बनल्यानंतर आलमगीर बादशाह दक्षिणेमध्ये आल्यानंतर पहिला सरदारने शाहिस्तेखानाला पाठवलं, दुसऱ्यांदा मिर्झा जयसिंगला पाठवलं, आपल्या मोहजमला पाठवलं, दिलेर खानालाही पाठवलं, पण तो आलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र आणि आपल्या मुलाचा बंडाचं निमित्त करून आलमगीर बादशाह दक्षिणेमध्ये निघाला 1681. 1681 1685 या काळामध्ये 5 वर्ष काळामध्ये या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीने जवळपास ढोबळमानाने विचारला 100 लढाई मोगलांबरोबर असा लढला तो रामशेज. एक किल्ला 6 महिने 2 3 वर्ष लढत होता. रामशेज मोगलांना जिंकता आला नाही आणि मग औरंगाबाद सोडून बादशाह पुढे नगरकडे आला. एकाच ध्येयाने आला होता दक्षिणेमध्ये हिंदवी स्वराज्याची कबर बांधण्यासाठी. नियतीने पुढेच त्याची कबर दक्षिणेमध्ये त्याला बांधायला लावून तो भाग अलविदा आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. इकडे 5 वर्षामध्ये संभाजीराजांनी मोगलांशी जवळपास 100 लढाया केल्या. एक दिवस मोगल बादशाला आपल्या सैन्यापुढे एक त्याला सभा घ्यावी लागली किंवा त्यांनी सगळ्या सैनिकाला बोलावलं आणि आपल्या डोक्यावरची पगडी आपटली आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मराठ्या छत्रपतीचा शेवट करते तोपर्यंत मी डोक्यावर पगडी घालणार नाही. विचार करा मित्रांनो, या 22 सुब्याचा हा सम्राट असलेला आलमगीर बादशाहला आपल्या डोक्याची पगडी उतरावी लागावी हा छत्रपती संभाजीराजांचा एक अतुलनीय पराक्रम होता. स्वराज्य रक्षक संभाजीने आपल्या वडिलांनी निर्माण केलं स्वराज्य प्राणपण लढत होता. नुसता आलमगीर बादशाह स्वराज्यावर आलेला होता, पण इकडे विजापूर होतं, गोळकोंडा होतं, सिद्धी जोहर होता, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते. या युरोपीय सत्तांना समुद्रावरच्या सिद्धीला
आणि या दोन दख्खनच्या विजापूर आदिलशाही यांनाही तोंड द्यायचं होतं. 5 वर्षाच्या काळामध्ये संभाजीचा बंदोबस्त होत नाही. 1686 ला आपला मोर्चा विजापूरकडे वळवला. 1686 ला विजापूर जिंकलं, 1687 ला गवळकोंडा जिंकलं आणि या पोर्तुगीजांना धडा शिकवला. त्याच वेळेला जर मोहजम दक्षिणेमध्ये उतरत नाही तर कदाचित स्वराज्यामध्ये गोवा तेव्हाच आला असता. स्वातंत्र्यानंतर जे आपल्याला वाट पाहावी लागली तो गोवा तेव्हाच स्वराज्यामध्ये आला असता. सिद्धी जोहरला धडा शिकवला. इंग्रजांनी तर संभाजीवर मैत्रीचा तह केला. पोर्तुगीज सुद्धा संभाजी त्या पोर्तुगीजच्या गव्हर्नराने तर त्या ठिकाणी कोऱ्या कागदावर त्या ठिकाणी फादरला त्या जी काही डेड बॉडी आहे त्या चर्च मधल्या त्यांना स्वराज्य अर्पण केलं आपलं ते गोवा राज्य. आणि म्हणून जणू काय मोहजम आल्यावर संभाजीला पुन्हा माघार फिरावी लागली. असं गोवा ताब्यात आला नाही. परंतु ह्या सगळ्या सत्तांना युरोपीय सत्तांना त्या ठिकाणी एक प्रकारे संभाजीचा धाक निर्माण झालेला होता. सिद्धीलाही त्या ठिकाणी टिकवटीवर आणण्याचा प्रयत्न संभाजी राजांनी केला होता. आणि मग दिल्लीच्या आलमगीर बादशाह आपला मोर्चा जो काही विजापूर 1687 ला विजापूर जिंकलं, 1637 ला गवळकोंडा जिंकला आणि गवळकोंड्याचा जो सरदार होता तो शेख निजाम हा बादशाह म्हणाला मी तुम्हाला संभाजीला पकडून देतो, संभाजीला जिंकून देतो. दरम्यानच्या काळामध्ये इकडे संभाजी राजांनी आपल्या हे स्वराज्याची एवढी बांधणी करत असताना आपण म्हणतो घराचे वास्तव देतात. हरजी महाडिक संभाजीराजांची मिळवणे शिवाय जावई जे काही कर्नाटकमध्ये होते त्यांनी आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी घोषित करत स्वतःचा कारभार पाहायचा प्रयत्न केला. म्हणून गणोजी आणि इकडे गणोजी शिर्के येसुबाईचे भाऊ यांच्या 2 मेहुण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजीला लक्ष द्यावं लागलेलं होतं. दरम्यानच्या गणोजी शिर्क्याचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी कवी कळसाला पाठवलं. कारण हे 8 पैकी 7 प्रधान संभाजीच्या विरोधामध्ये गेले. राज्याभिषेकानंतर संभाजीने पुन्हा त्या प्रधानांना कैद केल्या. प्रधानांना सोडून त्यांना पूर्व पदावर पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्या दक्षिण आल्या शेजारी अकबराला हे मोगलचा आपलं प्रधान जवळ मिळाले आणि त्यांनी पुन्हा एकदा संभाजीविरुद्ध कट रचला. संभाजीने दुसऱ्यांदा हा कट वगैरे केल्यानंतर त्या कट करणाऱ्या प्रधानांना हत्तीच्या पायी दिलं. बखरीमध्ये काही राज मारला, सोयराबाईला भीतीत चिरून मारला असं ते दिसतंय. तसं नाही तर संभाजीराजांनी सोयराबाईला नजर कैदेमध्ये ठेवलं होतं आणि हा कट वगैरे त्यांचंच मन त्यांना खाल्लं. आपण स्वराज रक्षक मालिकेमध्ये पाहिलंय की सोयराबाई त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी विष घेऊन गाडी घेऊन आत्महत्या केली. पण संभाजी भीतीत चिरून संभाजीराजांनी आपल्या मातोश्रीला मारलेलं. मग अशा रीतीने या संभाजीराजांनी या स्वराज्यावर एवढ्या चहूबाजूने आपल्या वडिलांनी निर्माण केलं स्वराज्य. दुसरा स्वराज्य छत्रपती, दुसरा छत्रपती म्हणून स्वराज्याचं रक्षण करत असतानाच दिल्लीच्या आलमगीर बादशहाने आता ह्या शेख निजामाच्या माध्यमातून संभाजीवर लक्ष ठेवण्यासाठी हा कोल्हापूरच्या परिसरामध्ये ठेवलं. गणोजी शिर्केंचा बंदोबस्त संभाजीराजांनी केल्यानंतर बखरीमध्ये आपण शिरकान केलं. म्हणजे कवी कळसाला अपयशानंतर स्वतः संभाजीराजे या शिरकन प्रदेशामध्ये उतरले. शिर्क्यांचं बंड मोडून काढलं. दुखावलेले शिर्के हे या शेख निजामला मुकरब खानाला जाऊन मिळाले. दरम्यानच्या काळामध्ये पन्हाळगडावर संभाजीराजांचं वास्तव्य होतं. मोजकं बाकीचं जनार खाना बाकी सैन्य त्यांनी रायगडावर पाठवून मोजके 400 शिंदे त्यांनी ठेवले. आणि पन्हाळगड ते संगमेश्वर ह्या काळामध्ये त्यांचं गुप्तहेर यंत्र त्या ठिकाणी संभाजीचे गहाळ नव्हते. परंतु गणेश शिर्क्याच्या माणसाने त्यांना रानवाट दाखवली, चोरवाट दाखवली, जवळचा मार्ग दाखवला. आणि तत्काळच्या त्या काळाच्या दळणवळण साधनाचा जर विचार केला तर कोल्हापूर ते संगमेश्वर हे जे काय अंतर होतं ते 3 ते 4 दिवस लागणार. पुढच्या जवळचा वाट दाखवल्यामुळे तो शिवा संभाजीराजे 2-3 न्याय निवड त्या ठिकाणी करून निघणार होते. पण त्या ठिकाणी 3 पेपर निघणार होते. 1 पेपरला तो शेख निजाम तिथे आला. वास्तवात संभाजी शिर सलामत पगडी 50 या मोहिमेला या नीतीला धरून त्यांनी बातमी काळानंतर निघायला पाहिजे होतं. पण त्यांनी लढण्याचा 400 शिंदे दिवशी लढण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच त्यांचा काळाने डाव साधला आणि संभाजीराजे मोगलांच्या कैदी गेलो. असं ते सुटले होते, बोटीमधून निघणार पण कवी कळसाच्या दंडाला बाण लागला. तो घोड्यावर पाडल्यावर संभाजीराजे मागे पडले आणि तिथेच ते कैद झाले. मुकरब खानाच्या मुलाने मुकरब खान संभाजीला पकडलं, डोक्याला केस धरून वडत आणलं आणि मुकरब खानाचा संस्थेने स्वतः चिमटा घेऊन पाहिला. आपण स्वप्नात तर नाही. आणि त्यांनी ती बातमी लगेच अकलूजला बादशाहचा मुक्काम तिथे पाठवला. बादशाहला आनंद झाला. बादशाहने आपला मुक्काम अकलूजवरून बहादूरगड हलवायला बहादूर आपल्याला शेख निजामला सांगितलं की संभाजीला बहादूरगडावर. मग संगमेश्वर, कराड, बारामती या मार्गे फलटण, बारामती ह्या मार्गे बहादूरगडावर संभाजीला हल्ला केले. 10-12 मैलाच आपण असं काही 1-2-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये तो एक प्रकारे शहरच वसई छावणी असायची.
त्या बहादूरगडच्या छावणीमध्ये संभाजी राजांना राजपुरुषाचा छत्रपतीचा वेश त्या ठिकाणी उतरायला लावला. वीरांनी कैद्याचा पोशाख घालला, उलटी त्या ठिकाणी प्लास्टिक मुस्लिम सैन्याचं मुजाहिदचा संभाजी राजाला आलमगीर खाली घालून उभे होते. नजर संभाजी राजा दिली होती आणि त्यावेळेला बादशाला मात्र अपमान सहन झालेला नव्हता, पण त्याला आनंद जितका झाला होता तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. जे काय त्या बहादूरगडच्या तिथे जे सिंहासन होतं ते खाली उतरला तो त्याच्या याच्यावरून, आणि त्यांनी चटई टाकली आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी तो नमाज पढू लागला. तर कवी कलशाने एक शीघ्र कविता केलेली होती. ती कविता, ते कवन मी तुम्हाला म्हणून दाखवतो, ते सादर करतो. यावन रावण की सभा, यावन रावण की सभा, शंभू बंदो बजरंग, लहू लसत शेंदूर सम, खूब खेलो रणरंग, जो रवी शिवी लसतही खदत होतो बदरंग, त्यो ध्रुव तेज निहारी तख्त त्याजो औरंग. त्याचं मराठी अन्वयार्थ मी तुम्हाला सांगतो. कवी कलश संभाजी राजन, रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणण्यात आलं त्याप्रमाणे तुम्हाला औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलेलं आहे. हनुमंताच्या अंगाला त्या युद्धामध्ये लढल्या बाण लागल्या म्हणजे काही रक्त बाहेर त्या अंगाला त्याला जे शोभून दिसत, जसं शेंदूर हनुमंताला शोभून दिसतोय तसे युद्धाच्या याच्यामध्ये झालेलं तुमच्या अंगाच्या जखमा आहेत, ते रक्त जे बाहेर आहे त्याप्रमाणे ते शेंदूर तुम्हाला अंगाला माखल्याप्रमाणे शोभून दिसतंय. हे राजन, ते तुला शोभून दिसतंय. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवाचा प्रकाश नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून हा दिल्लीचा आलमगीर बादशाह औरंगजेब आपल्या सिंहासनाचा त्याग करून तुला मुजरा बघा. आणि हे बादशाला मात्र फार खटकलं. त्याच्या कानामध्ये ते शिशाप्रमाणे गेलेलं होतं, त्यांनी मात्र ते दाखवलं नाही. बादशाह फार कपटी रुसद्दी होता, त्याला आलेला राग त्याने दाखवला नाही. आणि त्याच रात्रीमध्ये, रात्रीच्या त्या दिवसाच्या मध्ये त्याने आपले जे काही गुप्तहेर पाठवला, संभाजीला काही प्रश्न विचारले, पण त्याच वेळेला अगोदर संभाजी बादशाच्या नजरेला नजर दिल्यामुळे तप्त सळाया या संभाजी राजांच्या म्हणजे स्वराज्य संभाजीला मराठ्याच्या दुसऱ्या छत्रपतीच्या डोळ्यात खुपसण्यात आल्या. आणि अशा रीतीने हा छत्रपती त्या ठिकाणी नंतर जन्मांध झाला असं म्हणायला हरकत नाही. ह्या मराठ्याच्या छत्रपतीने, स्वराज्याच्या युवराजाने, मराठीच्या दुसऱ्या छत्रपतीने आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी या ठिकाणी वेदना हसत हसत त्या ठिकाणी स्वीकारल्या, किंवा आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा हा बोध दाखल. विचार करा मित्रांनो, जर संभाजी व्यसनाधीन असते तर व्यसनाधीन माणूस कधीही अशा पद्धतीने संभाजी राजांनी ही घटना त्या ठिकाणी स्वराज्यासाठी स्वीकारली. बादशाह पुढे ते नमले नाहीत, मान झुकवली नाही. कारण वयाच्या 8व्या-9व्या वर्षी ज्यावेळेला बादशहाला भेटण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर आग्र्याला गेले होते, बादशाच्या दरबारामध्ये शिवाजी राजांनी ज्यावेळेला बादशाला त्या ठिकाणी भर दरबारामध्ये रामसिंगाला जाब विचारलेला होता ताटमानेने, आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताटमानेने कसं जगावं हे स्वराज्याच्या युवराजाला आपल्या वडिलांनी 1666 मध्ये दिलेला मूल मंत्र इथे मात्र संभाजी प्रत्यक्षामध्ये आठवत होते आणि अवलंबत होते. ते बादशाहकडे झुकले नाही. तिथून पुढे 15 दिवस बादशाहने संभाजीचे हलाल केले. बादशाची छावणी बहादूरगडवरून हल्ली भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये, आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी कवी कशाला तर मारलं. संभाजीराजाच्या अंगाचे त्या ठिकाणी कातडे काढत, जसं लाकूड तोडावं ती साल काढावी अशा प्रकारे संभाजीराजाच्या अंगाचे कातडे सोडण्यात आले. पालथं झोपवलं आणि त्या ठिकाणी मांस तोडावं असं त्याप्रमाणे संभाजीराज यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करण्यात आले. आता वडू कोरेगावच्या परिसरामध्ये फेकून देण्यात आले. बघा तुमच्या ह्या छत्रपतीची काय गत आहे. परंतु त्या वडू कोरेगावच्या परिसरात जो पाटील होता ते समाजाने ते त्या ठिकाणी महार व्यक्ती किंवा त्या ठिकाणी जे महारांचे माऊल ते सगळं गोळा केलं नदीच्या, आणि त्याला ते शिवलं धड, आणि त्या ठिकाणी त्या पाटला जे काही विधवत त्याला विधी दिला, आग डाव दिले, त्याला ते जे शिवले त्याला शिवले पाटील या नावाने 200 सेक्शनच्या डायरीमध्ये. आणि अशा रीतीने हा मराठ्याच्या दुसऱ्या छत्रपतीने आपल्या या स्वराज्यासाठी बादशाहने जे काही प्रश्न विचार बकरीमध्ये जे आहे की तू धर्म बदलतो का,
तुला माझी आणि मग संभाजीराजे तुझी मुलगी देत असेल तर वगैरे वगैरे हे सगळं. पण संभाजीराजांनी मृत्यूला हसत हसत कंटाळलेलं आहे की आपल्या वडील स्वराज्यासाठी त्यातील मृत्यूला या स्वराज्य छत्रपती निरोधितपणे ते सामोरे गेले आहे. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्ष उदयाला यावा त्याप्रमाणे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर जसं गवताच्या त्या ठिकाणी पाण्याला त्यातलं पाते फुटावे, भाल्याला जसे त्या ठिकाणी पाते फुटावे म्हणतो आपण, भाल्याला पाते, त्याप्रमाणे गवताच्या पानाला त्या ठिकाणी पानाला सुद्धा त्या ठिकाणी भाल्याचं रूप पात्र झालं. आणि अशा फिनिक्स पक्षी जसा राखेतून उडी मारतो घेतो तेव्हा मराठी द्वेषाने पेटून उठले. आणि संभाजी राजांना कैद झाल्यानंतरही जी काही अंतर्गत स्त्री निर्माण झाली तिकडे रायगडावर बघा, महाराणी येसूबाई संभाजीराजांची पत्नी आपल्या मुलाला गादीवर बसत नाही, आपल्या दिराला छत्रपती बनवते. त्याला सांगितलं तुम्ही स्वराज्यात सुरक्षित राहा. आणि पुढे जिद्दीत जाऊन हा मराठी तिसरा छत्रपती संभाजी राजांना कैद झालं तर लगेच राजारामाला छत्रपती म्हणून घोषित दिलेलं असतं. आणि संभाजी छत्रपती मराठी तिसरे छत्रपती जिंकत जाऊन या ठिकाणी मराठी स्वराज्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न, राजधानी सुरक्षित, छत्रपती सुरक्षित, तर राज्य सुरक्षित या नीतीने राजाराम त्या ठिकाणी प्रयत्न, संताजी, धनाजी, रामचंद्र पंत अमात्य हे मराठ्याच्या स्वातंत्र्यामध्ये मराठी लढत होते. आणि अशा रीतीने संभाजीला कैद झाल्यापासून 1689 पासून ते 1707 पर्यंत, आणि 1689 ते 1707 त्या मराठी तिसरा छत्रपती राजाराम महाराज, आणि 1707 राजारामाचा मृत्यू झाल्यानंतर 1700 ते 1707 या अत्यंत तारुण्यामध्ये असलेली राजारामाची पत्नी महाराणी ताराबाईने त्या ठिकाणी मुघल सैन्याशी 2 हात केले, स्वातंत्र्याचं नेतृत्व स्वीकारलं. धनाच्या साह्याने मुघलांनी एक काही किल्ला घ्यावा, पुढचा किल्ला घ्यायला जावा, तो मराठ्यांचा किल्ला परत ताब्यात घ्यावा, पाठ शिवणीचा केला तुम्हाला बादशाह सुद्धा थकला. त्याच्यामध्ये वैफल्य आलं आणि आता प्रकृती त्याला साथ देत नव्हती. अशा रीतीने मोहीम आपल्या सरदाराकडे सोपवली, तो अहमदनगरच्या भिंगार या ठिकाणी आला. आणि अशा रीतीने अत्यंत विमनस्थ स्थितीमध्ये, अत्यंत वैफल्याच्या स्थितीमध्ये, जशी आज कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कोरोनाच्या महामारी साथीमध्ये जसं आपल्या संपूर्ण जनतेमध्ये एक प्रकारची भयभीत वातावरण निर्माण झालेलं आहे, कुठली बातमी आहे कोरोनाची. आणि म्हणून आम्ही या 14 मे 2021 ला ही जी काही संभाजी महाराज 364 जयंती आहे या निमित्ताने हे व्याख्यान मी करण्याचं ठरवलं. माझ्या मुलाचा आम्ही एक हक्काचा व्यासपीठाची त्याचे एक चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण या कोरोनाच्या नकारात्मकतेकडे जाता एक सकारात्मकतेकडे जातो. आणि मग शिवचरित्रातून संभाजी चरित्रातून आपण काय शिकावं मित्रांनो, तर या आलेल्या संकटामध्ये धैर्यपणे आपण कसं सामोरं जावं. शिवाजी महाराज अनेक संकट आले पण तेच त्या ठिकाणी सामोरं गेला. आपण सुद्धा कोरोनाच्या महामारी साथीमध्ये जरूर आपण या ठिकाणी खंबीरपणे आपलं मन बळकट ठेवूया, त्या ठिकाणी सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करूया. खंबीर उभं राहिलो की आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळतो. आपण एका ठिकाणी मागे म्हटलेलं आहे की मी शिवाजी महाराज लढणारे होते, रडणारे नाही. आपण या काळामध्ये रडणार नाही तर लढणार आहोत आणि कोरोना सारख्या महामारीच्या साथीला या ठिकाणी तोंड देणार आहोत. आणि म्हणून मी त्या ठिकाणी या शिवचरित्रांच्या संभाजीराजांच्या ह्या 364 जयंतीच्या निमित्त इनाम अभिवादन करण्यासाठी व्याख्यान देत असताना मी जाता जाता तुम्हाला एक आव्हान कसं करतोय की माझा चिरंजीव श्री गणेश राजदेव याचा हक्काचं व्यासपीठ या नावाचा जो काही चॅनल जो चालवतो त्यामध्ये मी 8 भागामध्ये शिवचरित्र सदर सुरू केलं. मी सर्व ग्रुपवरती पाठवत असतो. जर आपल्याला आवडलं जरूर आपण त्या सदराला त्या चॅनलला भेट द्या. आपल्याला आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक द्या, त्याला एक ऊर्जा निर्मिती, त्याला प्रोत्साहित करा असं एक आव्हान करतो. आणि या व्याख्यानाला समोर करण्यापूर्वी मी संभाजीराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी शाहीर योगेश यांनी जे काय कवन सादर केलं होतं ते कवन सादर करून या व्याख्यानाला पूर्णविराम देणार आहे. तर ऐका मित्रांनो, शाहीर योगेश यांचं शेर शिवा का छावा, शाहीर योगेश यांचं ते कवन आहे. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. देश धर्म के लिए आंखें निकल गई, पुन्हा एकदा, देश धर्म के लिए आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. जीवा कटी, जीव काटली, खून बहाया,
धर्म का सौदा तो किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं, गलत राह पर चला नहीं। वर्षे 300 बीत गए अब, वर्षे 300 बीत गए अब, शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को, पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तो अमर हो गया, तेरा ही जय जयकार है, तेरा ही जय जयकार है। धन्यवाद इतिहास प्रेमी मित्रांनो, धन्यवाद।